हॅलो तर नमस्कार मित्रांनो, एस एस केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या 2022च्या ज्या बाम युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम आहे त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तर आपण त्यासाठी स्पेशली एक टेस्ट सिरीज चालू केली आहे, ज्याच्या थ्रू आपण MSc सेकंड इयर ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन MCQ टाईप क्वेश्चन किंवा वन सेंटेन्स ॲन्सर क्वेश्चन किंवा मॅच द पेअर बघणार आहोत सिम्पलीमध्ये. तर आपण फर्स्ट क्वेश्चन बघतोय आपण, मॅच द टर्म्स इन ग्रुप ए विथ ग्रुप बी. तर आपल्याला माहिती आहे की बीटा रेज आर द रेडॅक्टिव्ह पार्ट्स. सो बीटा रेज आर रेडॅक्टिव्ह पार्ट्स. आणि यात आपला सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी. तर आपण सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफीमध्ये ॲज अ मोबाईल पेज आपण CO2 गॅस यूज करतो. त्यामुळे CO2 गॅस आणि MS म्हणजे मास स्पेक्ट्रोमेट्री आणि मास स्पेक्ट्रोमेट्री, दोन मास एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. तर याला आपण हायपोनेटेड टेक्निक म्हणू शकतो, कारण हायपोनेटेड टेक्निक्समध्ये दोन टेक्निक एकमेकांना जॉईन केलेले असतात. तर MS इज अ हायपोनेटेड टेक्निक. आणि सरफेस कॅरेक्टरायझेशन. तर सरफेस कॅरेक्टरायझेशन आपण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीने करू शकतो, म्हणजे SEM. आणि यात राहिलं आपलं फायनली फॉस्फोरेसन्स. तर आपल्याला माहिती आहे की फॉस्फोरेसन्स ही एक ॲटोमॅटिक टेक्निक आहे, कारण की फॉस्फोरेसन्स हे UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये ॲटोमॅटिकली होते. तर अशा प्रकारे आपण त्याचे ॲन्सर दिले. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, फिलिंग द ब्लँक्स. A radioisotopes has large value of proton to neutron ratio. It will emits. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला असं विचारलं आहे की प्रोटॉन टू न्यूट्रॉन रेशो जर हाय असेल तर तो काय इमिट करेल, म्हणजे अल्फा पार्टिकल इमिट करेल की बीटा पार्टिकल्स इमिट करेल की गॅमा. तर आपल्याला माहिती आहे की बीटा पार्टिकल्स केव्हा इमिट करेल, जेव्हा न्यूट्रॉनची संख्या जास्त असेल तेव्हा एक न्यूट्रॉनचं कन्वर्जन एक न्यूट्रॉनचं कन्वर्जन प्रोटॉनमध्ये होईल आणि एक अँटी न्यूट्रिनो इमिट होईल. पण इथं रेशो हाय दिलेला आहे, म्हणजे प्रोटॉनचं नंबर जास्त आहे न्यूट्रॉनपेक्षा. तर मग हा न्यूक्लियस एकतर स्टेबल असेल किंवा तो अल्फा पार्टिकल इमिट करू शकतो. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे, इट विल इमिट अल्फा पार्टिकल्स. सो डिटर्मिनेशन ऑफ, आपण सेकंड क्वेश्चन बघू, डिटर्मिनेशन ऑफ एलिमेंटल कंपोजिशन्स ऑफ सरफेस इन 2 डायमेन्शनल पॅटर्न इज कॉल्ड. म्हणजे सरफेस जो 2 डायमेन्शनल सरफेस असेल त्याचा आपल्याला पॅटर्न डिटेक्ट करत असला तर तो आपण एक्सरे क्रिस्टलोग्राफीने करू शकतो. कशाने? एक्सरे क्रिस्टलो, जाऊ दे रायटिंग करता येत नाही बोर्डवरती, बट एक्सरे क्रिस्टलोग्राफीनं आपण त्याचं हे करू शकतो. तर आपला थर्ड क्वेश्चन आहे, द सबस्टन्स अबाव इट्स क्रिटिकल टेम्परेचर अँड इट्स प्रेशर इज क्रिटिकल पॉईंट इज कॉल्ड. तर द सबस्टन्स अबाव इट्स क्रिटिकल टेम्परेचर, जर सबस्टन्सचं टेम्परेचर क्रिटिकल पॉईंटच्या अबव असेल तर आपण त्या कंपाऊंडला सुपर क्रिटिकल फ्लुइड म्हणू शकतो. काय? सुपर क्रिटिकल फ्लुइड. आणि आता फोर्थ क्वेश्चन आहे आपला, इन फ्लोरोसन्स अँड फॉस्फोरेसन्स फिनोमिना विच रेडिएशन इज यूज. तर इन फ्लोरेसन्स आणि फॉस्फोरेसन्समध्ये आपल्याला व्हिजिबल लाईटमध्ये आपला ऑब्झर्वेशन दिसतं किंवा रिडिंग ज्या असतात त्या इन व्हिजिबल लाईटमध्ये दिसतात. तर म्हणजे त्याच्यापेक्षा हाय एनर्जीचा सोर्स आपल्याला यूज करावा लागेल, म्हणजेच आपल्याला त्यासाठी UV लाईटचा सोर्स यूज करावा लागेल, तेव्हा त्या लाईट आपल्याला व्हिजिबल रेंजमध्ये दिसतात. त्यामुळे इन फ्लोरोसन्स आणि फॉस्फरस फिनोमिनामध्येच आपण UV रेडिएशन यूज करतो. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला, इन द रिॲक्शन्स ऑफ 239 मास नंबर, NP मीन्स NP को हम बोलते हैं NP
क्या बोलते हैं हम एन पी को? एन पी को हम बोलते हैं नेप्टूनियम, और पी यू को बोलते हैं हम प्लूटोनियम। नेप्टूनियम एंड प्लूटोनियम, यहाँ पर क्या हो रहा है, रेड एक्टिव डीके हो रहा है ये नेप्टूनियम का प्लूटोनियम में। और हम यहाँ पर देख रहे हैं कि इसका मास नंबर सेम आहे, लेकिन इसका याचा म्हणजे मास नंबर सेम आहे आणि याचं काय चेंज होतं आहे, प्रोटॉन नंबर. तर प्रोटॉन नंबर चेंज होते म्हटल्यावर 93चा प्रोटॉन नंबर 94 बनते, म्हणजे एक प्रोटॉन इन्क्रीज होतो आहे. म्हणजे एक प्रोटॉन केव्हा इन्क्रीज होतो, जेव्हा बीटा पार्टिकल्स इमिट झाला तर एक प्रोटॉन इमिट होतो. किंवा तर इथं एका म्हणजे खाली आपण हे जे 93 आहे हे प्रोटॉन्स नंबर डिनोट करतात, आणि वरचे जे 239 आहे हे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्लस प्रोटॉन इंडिकेट करतात. तर इथं नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या 1ने इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे काय झालं असेल, एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन एका प्रोटॉनमध्ये झालं असेल. त्यामुळं इथं बीटा पार्टिकल्स इमिट झालं असेल. काय इथं बीटा पार्टिकलचं इमिशन झालं असेल नाही, कन्फर्ममध्ये झालं आहे. म्हणजे 5th क्वेश्चनचा आन्सर काय येईल, बीटा. द मिसिंग पार्टिकल्स इज बीटा पार्टिकल्स. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, MCQ. द प्रोसेस इन विच रेडिओ न्यूक्लिओइड्स डिके इनटू ॲट लिस्ट 2 पीसेस इज कॉल्ड ॲज. जर रेडिओ न्यूक्लिओइडचं 2 पीसेसमध्ये जर हे होत असेल, म्हणजेच त्यातनं अल्फा म्हणजे 2 पार्टिकल्स तयार होत असेल. समजा एखाद्या कंपाऊंडचं डिके होऊन हिलियम आणि दुसऱ्या एखादा कंपाऊंड क्रिएट होत असेल तर त्याला आपण फ्युजन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, फ्युजन. सेकंड क्वेश्चन आहे, द डिटेक्टर यूज फॉर एक्स-रे ॲब्झॉर्प्शन, इमिशन्स अँड फ्लोरोसन्स कॅन बी. म्हणजे आपण एक्स-रे ॲब्झॉर्प्शन, इमिशन्स आणि फ्लोरोसन्समध्ये जो डिटेक्टर यूज करतो, तर आपण याच्यामध्ये सेमीकंडक्टर डिटेक्टर पण यूज करतो आणि कॅन्टिलेशन डिटेक्टर पण यूज करतो आणि गॅस आयोनायझेशन डिटेक्टर पण यूज करतो. त्यामुळे याचं ॲन्सर येईल ऑल द अबाव. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू, इमिशन्स ऑफ रेडिएशन्स ड्युरिंग द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम ॲन एक्सायटेड लेवल टू अ लोअर लेवल. म्हणजे इलेक्ट्रॉनचं एक्सायटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटला ट्रान्सफर होते, किंवा इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटमधनं ग्राउंड स्टेटला येतो आहे, बट विदाऊट चेंजिंग इट्स स्पिन. विदाऊट चेंजिंग इट्स स्पिन म्हणजे तर फॉस्फरसला जास्त वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्याची तिथं स्पिन चेंज होते, स्पिन इनव्हर्टिब्रेट होते. तर याचा आन्सर इन फ्लोरेसन्स, कारण की फ्लोरेसन्समध्ये स्पिन चेंज होत नाही. त्याच्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन येईल फ्लोरेसन्स. तर आता आपण फोर्थ क्वेश्चन बघू आपला, इन इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी सेकंडरी बीम इज मेड अप ऑफ. हा क्वेश्चन जरा कन्फ्युजिंग आहे, बट इन इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण सेकंडरी बीम जी मेडअप केलेली असते ती इलेक्ट्रॉनपासून मेड केलेली असते. तसं याचा ॲन्सर तसं कन्फर्म करून घ्या तुम्ही, बट करेक्ट ऑप्शन इज इलेक्ट्रॉन. आता आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहोत की GCMS इज द टाईप ऑफ. तर आपल्याला माहिती आहे की GCMS ही एक हायपनेशन टेक्निक आहे आणि ती तर ॲटोमेशन टेक्निक नाही होऊ शकत आणि अल्ट्रा परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी पण नाही होऊ शकत. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे इट इज अ हायपोनेशन टेक्निक्स. तर अशा प्रकारे आज आपण सगळे MCQ डिस्कस केलेलं आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स टू ऑल ऑफ यू माय फ्रेंड्स.